नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं खास करून निफ्टीनं गॅपडाऊन ओपनिंगपासून सुरुवात केली। ऑलमोस्ट 250-300 पॉईंट मायनस निफ्टी राहिला आणि एंटायर दिवसभर 23,000च्या बिलोच ट्रेड करत राहिला। त्याचं रिझन होतं यूएसचे जे टेरिफ्स आहेत त्याच्यामध्ये परत पुन्हा थोडंसं ट्रम्प यांनी वक्तव्य केलं एअरफोर्स वनमध्ये बसताना त्यांच्या की फार्मा सेक्टरवर सुद्धा टेरिफ लागतील आणि असे लागतील की आधी कधीच लागलेलं नाहीत। या पद्धतीनं फार्मा सेक्टरवर आपण टेरिफचा विचार करतोय आणि भारताचा मी कालही व्हिडिओमध्ये म्हटलं काल फार्मा सेक्टर पॉझिटिव्ह होतं कारण टेरिफमध्ये फार्माचा काही उल्लेख नव्हता। आणि त्यानंतर मात्र ट्रम्पनी गुगली टाकली आणि फार्मा सेक्टर बाबतीत टेरिफ लागतील ह्या कमेंट्स केल्या आणि आज फार्मा सेक्टर 4% डाऊन झालं आणि टेरिफवर परत पुन्हा भडकतं आहे। याचं एक नवीन एस्केलेशन होते हे समोर आलं मार्केटला आणि मार्केट ग्लोबली क्रॅश झाले। डाऊ जोन्स काल 1600 पॉईंट मायनस झालं, त्याचाही प्रभाव राहिला। US युरोपियन मार्केट्स एशियन मार्केट सगळे डाऊन आहेत 3-3, 4-4%। त्याच्या तुलनेत आपण 1-1.5% मायनस आहे, हे थोडंसं चांगलं आहे। पण ओव्हरऑल मार्केट्समध्ये परत पुन्हा डाऊन साईड आणि मेजर क्रॅश आणि फॉल बघायला मिळतोय ट्रम्प टेरिफ्सला घेऊन, कारण टेरिफ्स वेगळ्या सेक्टर्समध्ये वेगळ्या पद्धतीनं लागणार आहेत हे आता पूर्णतः उघड होते। चायनानं सुद्धा 34% टेरिफ्स लावलेत, USनं चायनावर 34% टेरिफ्स लावलेत, त्याच पद्धतीनं चायनानं 34% टेरिफ्स लावले। त्यामुळे सुद्धा डाऊ फ्युचर्ससुद्धा आता परत पुन्हा 1000 पॉईंट मायनस आहे। ग्लोबल मार्केटमध्ये अनसर्टेनिटी क्रिएट होऊन कोहराम माचला आहे असं म्हणू शकतो आपण। पडझडीचा माहोल क्रिएट झाला आहे आणि क्रॅश यायला लागलेले आहेत मार्केट्सला आणि आपलं मार्केट्स ग्लोबल मार्केटच्या तुलनेत नामानिराळं आहे म्हणू शकतो, कारण कमी पडतं आहे ग्लोबल मार्केट। सगळे युरोपियन मार्केट्स एशियन मार्केट्स 3-4% पडलेले आहेत काल, एव्हाना आजही परत पुन्हा 3-4% पडलेत। पण आपलं काल मार्केट पूर्ण सावरलेलं, पण आज मात्र फक्त फार्मा सेक्टरला घेऊन ज्या पद्धतीनं कमेंट आल्या त्यामुळे मार्केट्स खाल्लेले। ऑइल प्राइजेस खाल्लेले, त्यामुळे थोडं ऑइल मार्केटिंग कंपनींच्या मार्जिनवर प्रेशर येईल, त्यामुळे थोडे ऑइलचे कंपनी रिलायन्ससारखे शेअर डाऊन आल्यामुळे निफ्टी 1.5% मायनस राहिले। पण ग्लोबल मार्केट 4% डाऊन आहेत, आपण 1.5% डाऊन आहेत, हे एक चांगलं पॉझिटिव्ह एवढंच म्हणता येईल। पण आपलं मार्केट ग्लोबल मार्केटच्या ओघानं पडेल आणि जोपर्यंत टेरिफ्सचे रिटॅलिएशन आता हे चालू राहिलं आणि त्यावर काही क्लॅरिटी किंवा निगोसिएशन सुरू आहेत हे जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मार्केट्स रिकवर होणार नाही, मार्केट्स थोडे आणखी पडतील। पण ओव्हरऑल मला वाटतं शार्प फॉल डाऊ जोन्समध्ये आला आहे। काल 1600 पॉईंटचा, आत्ता 1000 पॉईंट मायनस आहे डाऊ। त्यामुळे मला वाटतं बऱ्यापैकी फॉल आणि बऱ्यापैकी टेरिफ्सचे घेऊन चर्चा प्राइजिंग होत आहे मार्केटमध्ये आणि आता मार्केट समोर कुठेतरी 1-2 दिवसामध्ये नेक्स्ट वीकमध्ये या टेरिफ्सला घेऊन पडझड थांबवतील आणि थोडंसं कन्सॉलिडेशन करू शकतील असं मला वाटतं आणि त्याच्यावर क्लॅरिटी येईल। तोपर्यंत थोडंसं स्टे अवे राहा जोपर्यंत मार्केटमध्ये टेरिफ्सला घेऊन क्लॅरिटी येत नाही, टेरिफ वॉर कितपर्यंत एस्केलेट होईल याचा एक अंदाज येत नाही, तोपर्यंत थोडी अनसर्टेनिटी राहील असं मला वाटतं। आणि येणाऱ्या 1 वीकमध्ये 2 वीकमध्ये यावर बऱ्यापैकी क्लॅरिटी येईल, रिटेलिएशन होईल आणि निगोसिएशन्स जिथं जिथं सुरुवात होईल तिथे तिथं आपल्याला पॉझिटिव्ह रिॲक्शन बघायला मिळेल। तसं भारतानं काही रिटेलिएट केलेलं नाही, कारण निगोसिएशन आपण करतोय, आपले गव्हर्नमेंट निगोसिएशन टेबलवर आहे आणि मला वाटतं लवकरच त्यातला आउटकम येईल आणि आपलं मार्केट स्थिरतावर होईल असं मला वाटतं। पण ग्लोबली मात्र युरोपियन युनियनसुद्धा एस्केलेट करत आहे टेरिफ्स टिट फॉर टॅट। त्यांनी जेवढ्या पद्धतीनं लावलेत त्याच पद्धतीने युरोपियन युनियन लावते, चायनानं ऑलरेडी लावलेत। त्यामुळे टेरिफ वॉर युरोप आणि चायनामध्ये सुरू आहे US सोबत। आपण मात्र थोडंसं निगोसिएशन करण्याच्या प्रयत्नात आहे आणि मला वाटतं निश्चितच लवकरात लवकर भारत निगोसिएशन डील घेऊन येईल, कारण ट्रम्प हे स्वतःच म्हणलेत की मोदी इज अ टफ गाय आणि बऱ्यापैकी निगोसिएशन टेबलवर आहे आणि चांगले मित्र आहेत। तेव्हा मला वाटतं निगोसिएशन डील लवकरात लवकर USमध्येने आपली निश्चित होईल आणि त्यामुळे आपलं मार्केटमध्ये थोडंसं स्टेबलायझेशन येऊ शकतं। पण ग्लोबली थोडीशी अनसर्टिनिटी राहील येणाऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा 8-15 दिवसासाठी। त्यामुळे ओव्हरऑल मार्केटचं ओपनिंग सोमवारी या सगळ्या इम्पॅक्ट आणि ग्लोबल न्यूजवर राहील। आता डाऊ 1000 पॉईंट मायनस आहे, तेव्हा मला वाटतं सोमवारी परत पुन्हा आपण निगेटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो। पण लोअर लेवलला टेक्निकल बघायचं झालं तर 22,750 800 जो प्रिव्हियसली स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता तो आता आपल्याला सपोर्ट असेल। 22,750 22,800 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, तिथंपर्यंत निफ्टी खाली येऊ शकतो, तिथून थोडं बाउन्सचे चान्सेस आहेत। 23,000च्या वर गेलं तर चांगली रिकव्हरी येऊ शकते, त्यानुसार तुम्ही ट्रेड करा। पण ओपनिंग मात्र ग्लोबल ट्रेंडनुसार आणि न्यूजनुसार राहील। बँक निफ्टीमध्ये सुद्धा
पॉझिटिव्ह रिॲक्शन राहिली. आज दिवसभरात 250 पॉईंट पॉझिटिव्ह गेलेला, क्लोजिंगला थोडं खाली आलं, 100 पॉईंट मायनस बंद झाला आहे. पण 51,500च्या वर राहिला तर 52,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतो. 51,500च्या खाली 51,000पर्यंत बँक निफ्टी येऊ शकते. या अनुषंगानं थोडं बँक निफ्टीवर पण ट्रेड करा. थोडीशी ब्रॉडर रेंज घेऊन ठेवा, कारण व्होलॅटिलिटी वाढलेली आपल्याला बघायला मिळते. आज NSEमध्ये 430 शेअर्स वाढले, त्या बाजूला 2160 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 8 शेअर्स वाढले, त्या बाजूला 42 शेअर्स पडलेत. पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टर इंडिसायझेसमध्ये फक्त FMCG सेक्टर मायनर पॉझिटिव्हमध्ये राहिलं. बाकी ऑल सेक्टर्स एकदम 3-4% मायनस आहेत. कोहराम माचला आहे, फार्मा 4% मायनस, मेटल 6.5% मायनस, IT जवळपास जे आहे ते 2.5% मायनस आहे, तर 3.5% मायनस आहे, ऑटो 2% मायनस आहे. सगळे सेक्टर्स 2 ते 4%च्या आसपास मायनस आहेत. त्यामुळे निफ्टीमध्ये 150 पॉईंटचा 1.5%चा फॉल बघायला मिळाला आहे. फक्त FMCG सेक्टर सावरलं आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झालं तर मगाशी जसं म्हणलं, युरोपियन मार्केट्स जवळपास 4% मायनस आहेत. खूप मोठा फॉल आहे युरोपियन मार्केटला आज परत पुन्हा. त्यासोबत डाऊ फ्युचर्समध्ये सुद्धा परत पुन्हा आज मोठा फॉल आहे. 1000 पॉईंट डाऊ जोन्स मायनस आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मला वाटतं सोमवारी मायनसच ओपनिंग होईल. पण जर US मार्केट रिकवर झाले ड्युरिंग द डे तर मात्र निश्चित आपण पॉझिटिव्ह ओपनिंग करू शकतो. पण जर 1000 पॉईंटच्या पेक्षा जास्त पडले तर मात्र परत पुन्हा आपण गॅपडाऊन ओपनिंगने सुरुवात करू शकतो. पण मार्केट आपलं सपोर्ट पाशी आले. 22,750 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. सपोर्टच्या जवळ येऊन ठेपलं आहे. थोडीशी ग्लोबल मार्केटमध्ये रिकव्हरी आली तर निश्चित आपण एक चांगले 150-200 पॉईंट 300 पॉईंटचा बाउन्स बॅक बघायला मिळू शकतो. बघा सोमवारी नेक्स्ट वीकमध्ये मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.